जेनी आणि जादुई तारामासा भाग 7. एक दिवस जात होता. जसू, हॅमी, स्टीव्हन्सन, एडविन यांची मैत्रीही गाढ होत चालली होती. आता थंडीही वाढू लागली होती. स्टीव्हन्सन, जसू, हॅमी, एडविन सर्वांना येऊन आता 6 महिने लोटले होते. 6 महिन्यानंतर आश्रमातील विद्यार्थी 3-4 दिवसांसाठी घरी जाऊ शकत होते. सर्व विद्यार्थी घरी जायला भेटत असल्यामुळे आनंदी होते. स्टीव्हन्सनचा उत्साह तर अवर्णनीय होता. माझी जेनी तर आता 8 महिन्याची झाली असेल, रांगायला लागली असेल, उत्साहात स्टीव्हन्सन हॅमी, जसू व एडविनला सांगत होता. तेही त्याच्या भावना समजू शकत होते. तो घरी जाण्यासाठी खूप अधीर होता. सर्व विद्यार्थी घरी जाण्यासाठी तयारी करत होते. स्टीव्हन्सन, एडविन नेहमी घालावयाचा त्यांचा पॅन्ट शर्ट पोशाख, त्यावर जाडसर जॅकेट, कानाला टोपी, हातमोजे, पाठीवर एक बॅग घेऊन घरी जाण्यासाठी निघाले. हॅमी व जसू मात्र हे सुटीचे 2-3 दिवस आश्रमातच थांबणार होते. ते कुठे जाणार होते? त्यांचं एकमेकांशिवाय होतं तरी कोण? तरीही ते आनंदी होते, कारण ते एकमेकांच्या सोबत होते. हे 3-4 दिवस जेनी व मार्गारेट सोबत कुठे गेले हे स्टीव्हन्सनलाही समजलं नाही. परत आश्रमात येण्याची वेळ झाली होती. सुटीचे घरी गेलेले विद्यार्थी आश्रमात परतले होते. आश्रम पूर्ववत सुरू झाला होता. दिवस जात होते. दिवसेंदिवस जसू, एडविन, स्टीव्हन्सन, हॅमी यांची मैत्री घट्ट होत होती. बघता बघता 1 वर्ष संपायला आलं होतं. आता त्यांचा अभ्यासही वाढला होता. अधूनमधून आश्रमाचे हेड प्रधान मास्टर लिओ मार्कर सर्व विद्यार्थ्यांची भेट घेत असत. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी प्रचंड आदर वाटे. मग विद्यार्थ्यांमध्ये कुजबूज होई की त्यांच्याकडे पूर्वीच्या हेड प्रधानांकडून आलेली पंचमहाशक्ती आहेत. एक बोले, लगेच दुसरा विद्यार्थी म्हणे, त्या शक्ती असूनही ते किती नम्र व शांत आहेत. तर लगेच कुठून तरी आवाज येई, पण मग ते त्या शक्तीचा उपयोग कधीच करत नसतील. अरे, असे मोठे महान लोक कधीही आपल्या शक्तीचं असं प्रदर्शन करत नाही. हॅमी मध्येच सर्वांना सांगे. तसं हो का हॅमी बाबा, म्हणत स्टीव्हन्सन व एडविन त्याची मजा उडवत. विद्यार्थ्यांमध्ये असे बरेच संवाद चालत. असेच एक दिवस जात होते. आश्रमाचं काम सुरळीत सुरू होतं. परंतु एक दिवस अचानक खानावळीत सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक कुजबूज सुरू होती की काही दिवसांपासून रोज रात्री 12 वाजता प्रार्थना हॉलच्या छतावर कशाचे तरी आवाज येतात. काहींना तर विचित्र सावल्याही दिसल्या. रात्री तिथे ज्यांनी ते काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला, त्यातील शॉन पायऱ्यांवरून घसरून पडला व त्याचं पायाचं हाड तुटलं. आता तो बिचारा आश्रमातील दवाखान्याच्या बिछाणावर आहे. तर दुसरे 2-3 जणांना विचित्र सावल्या दिसल्या. ते बघून ते चांगलेच तापाने फणफणले आहेत. त्यानंतर मग कोणीही घाबरून ते काय आहे बघण्याचा प्रयत्न केला नाही. जवळच्या गावातही असंच काहीतरी विचित्र घडत आहे. रोज रात्री एक माणूस गायब होत आहे. आता लोकांनी तर चक्क रात्री घराच्या बाहेर येणंच बंद केलं आहे. अंधार पडला की सर्वजण घरातच राहतात. गावात म्हटले जात आहे की 10 दिवसापूर्वी गावात एकाने आत्महत्या केली. त्याचंच भूत सर्वांना घाबरवत आहे. ही अशी कुजबूज खानावळीत सुरू होती की अचानक खानावळीत जेवण वाढणाऱ्या कर्मचाऱ्याच्या ओरडण्याने सर्वांचे लक्ष तिकडे वेधले गेले. तो कर्मचारी 2 अगदी गलेलठ्ठ मुलांना ओरडत होता. ती मुलं इतकी लठ्ठ होती की त्यांना जर बोट टोचला तर संपूर्ण बोट त्यांच्या मांसल भागात जाईल. त्यांच्या गुबऱ्या गालांमुळे त्यांचं नाक व डोळे जवळजवळ दिसतच नव्हते. ती मुले होती जॉर्जी आणि पॉर्जी, दोघे भावंड. तो खानावळीचा कर्मचारी त्या दोघांना ओरडून सांगत होता, तुम्हाला मी कितीदा सांगू, यापेक्षा जास्त भात व चपाती तुम्हाला मिळणार नाही. तुमच्या योगा शिक्षिका मिस जस्सीने मला तुम्हाला तेवढंच जेवण द्यायला सांगितलं आहे. तसं जॉर्जी व पॉर्जी अत्यंत दुःखी होऊन ताटात जेवढं वाढलं होतं ते घेऊन आपापल्या जागेवर परतले. आता हे खानावळीतील सर्वांना सवयीचं झालं होतं.
कारण रोज असंच घडत होतं. खरं तर जॉर्जी आणि पॉर्जी हे दोघं भाऊ त्यांच्या अतिलठ्ठपणावर उपचार घेण्यासाठी म्हणून आश्रमात दाखल झाले होते. आश्रमात अनेक लोक अनेक उपचारांसाठी येत. त्यांच्यासाठी आश्रमात काही खोल्या होत्या. जॉर्जी आणि पॉर्जीही उपचार घेण्यासाठी आश्रमात आले होते. योगा शिक्षिका मिस जस्सी त्यांच्यावर उपचार करत होती. मिस जस्सी खूप कडक शिस्तीची होती. तिने आल्या दिवसापासून जॉर्जी आणि पॉर्जी दोघांचा आहार खूप कमी केला होता. त्यासाठी तिने खानावळीतील कर्मचाऱ्यांनाही सूचना केल्या होत्या. पण खानावळीतील ती कुजबूज ऐकून खूप घाबरला होता तो एडविन. आधीच तो खूप घाबरट होता. आता तर अंधार पडल्यावर तो बिछाण्याच्या बाहेरही येणार नव्हता. ते ऐकून हॅमीने तर न ऐकल्यासारखं केलं, कारण त्याला असल्या गोष्टीत कसलाही रस नव्हता किंवा त्याच्या संबंधित नसलेल्या गोष्टीत तो कधीही रस दाखवत नसे. पण स्टीव्हन्सन, तो शांत राहणारा नव्हता. त्याला प्रत्येक गोष्टीची शहानिशा करायची असायची. प्रत्येक गोष्टीत कारण शोधून काढण्याची त्याचा जिज्ञासू स्वभाव होता. तसं एडविन, हॅमी, जसू त्याचा स्वभाव माहीत झाला होता. जसूला त्यांचा स्वभाव माहीत झाला होता. म्हणूनच हॅमी त्याला थोडा दटावणीच्या स्वरात बोलला, "हे बघ स्टीव्हन्सन, मला माहीत आहे की तुला ह्या गोष्टीची उकल करायची असेलच. पण कृपया ती गोष्ट आपल्या संबंधित नाही तर तू त्याच्यापासून दूरच राहा. मास्टर लिओ मार्कर आहे तिथे काय ते बघायला." "अरे हॅमी, ती गोष्ट आपल्याशी संबंधित नाही. आपण ह्या आश्रमात राहतो आणि आपल्या आश्रमात असं काय होतंय ते आपल्याला बघायला नको?" स्टीव्हन्सन बोलला. "त्यासाठी आश्रमात मास्टर लिओ मार्कर आहेत स्टीव्ह," हॅमी थोड्या रागातच बोलला. स्टीव्हन्सनला ते सर्व कधी स्टीव्ह बोलायला लागले हे त्यांचंही कळलं नाही. स्टीव्हन्सनला समजलं इथे काही बोलून फायदा नाही. पण त्याने मनाशीच म्हटलं ह्या गोष्टीची सत्यता सर्वांपुढे आणायला हवी. तो रात्र होण्याची वाट बघू लागला. रात्र होताच 12 वाजण्याच्या आत तो प्रार्थना हॉलच्या बाजूला असलेल्या जिन्यावरून प्रार्थना हॉलच्या छतावर गेला. ते छान कौलारू होतं, पण काही भाग त्याचा सरळ होता. त्यात पाण्याची टाकी बसवली होती. त्या पाण्याच्या टाकीच्या मागे स्टीव्हन्सन लपून बसला. लपत असताना त्याचा हात अचानक एका लाकडी खूपच छोटी फळी होती व ती पाण्याच्या टाकीच्या खाली होती, तिला लागला. त्याचा हात त्या लाकडी फळीला लागताच ती फळी आत ढकलली गेली व आतून एक चमकणारी वस्तू बाहेर आली. स्टीव्हन्सनने ती वस्तू उचलली. अंधारात त्याला फारसं दिसत नव्हतं व तो टॉर्चही चमकवू शकत नव्हता. पण ते कसलं तरी पुस्तक आहे असं त्याला जाणवलं. त्याला ते थोडं विचित्र वाटलं. पण तेवढ्यात 12 वाजले. आश्रमाचा कर्मचारी प्रार्थना हॉलच्या बाहेर असणाऱ्या मोठ्या घंटेत 12चे टोल देऊ लागला. तसं स्टीव्हन्सनने घाईतच ते पुस्तकासारखी दिसणारी वस्तू त्याच्या झग्यात ठेवली. रोज रात्री 12चे टोल दिले जात, पण तेव्हा कुणी त्याकडे एवढं लक्ष दिलं नव्हतं. पण आज अचानक प्रत्येक टोलचा आवाज सर्वांना जास्त वाटला. टन! एक टोल पडला. मग दुसरा, तिसरा, असे एकामागून एक 12 टोल पडले. शेवटच्या टोलचा आवाज बराच वेळ आश्रमात घुमत आहे असं जाणवलं. पण त्यानंतरची शांतता अधिकच भयावह वाटू लागली. सर्व भीतीने आपापल्या खोलीतच होते. हॅमी, जसू या गोष्टींवर विश्वास न ठेवता कधीच झोपी गेले होते. सर्वत्र शांतता पसरली होती. एडविन मात्र खूप घाबरला होता. शेवटच्या 12व्या टोलच्या आवाजासरशी त्याने त्याच्या अंगावरचे ब्लँकेट अधिकच घट्ट केलं होतं. इकडे स्टीव्हन्सन पाण्याच्या टाकीच्या मागे आधीच सावध झाला होता. तेवढ्यात वाचनालयाच्या जिन्याच्या पायरीवरून टप 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 आवाज येऊ लागला. कोणीतरी वाचनालयाच्या बाहेर पडून वाचनालयाच्या पायऱ्या उतरत होतं. सर्वीकडे शांतता असल्यामुळे त्यांच्या पावलांचा आवाज जोरजोराने येत होता. टप टप. ओसरीतील दिव्यामुळे त्यांची सावली फरशीवर पडली होती. ती सावली आता मोठी मोठी होत होती. ती सावली हळूहळू एडविनच्या रूमकडे जात होती.
आता पावलांचा आवाज ॲडविनला स्पष्ट येऊ लागला. तसं घाबरून ॲडविनने त्याच्या अंगावरचं ब्लँकेट अधिकच घट्ट केलं. पाय पोटात घातले. तसा पावलांचा आवाज त्याच्या रूमच्या जवळ जवळ येतोय असं त्याला जाणवलं. रूमच्या जवळ येताच पावलांचा आवाज बंद झाला. ब्लँकेटच्या आत ॲडविन भीतीने थरथरत होता आणि आज ॲडविन भीतीनेच खोलीचा दरवाजा आतून बंद करायलाही विसरला होता. तसं दरवाजा उघडण्याचा आवाज झाला. तो दरवाजा उघडताना निघणारा आवाज आज प्रथमच ॲडविनला एवढा भयंकर वाटला. पुन्हा पावलांचा आवाज येऊ लागला. ॲडविनला समजलं तो आवाज दरवाजा उघडून आपल्या जवळ जवळ येत आहे. तसं तो भीतीने लटपटू लागला. त्याने आपले गुडघे अधिकच पोटात घातले. त्याला काय करू काही समजत नव्हतं. एवढ्या थंडीचाही त्याला घाम सुटला. त्याने सर्व शक्ती एकवटून ब्लँकेट स्वतःवर घट्ट केले. डोळे घट्ट बंद केले. जोरात कसला तरी मंत्रोच्चार करू लागला. तसा तो पावलांचा आवाज त्याच्या बिछाण्याजवळ अगदी जवळ येऊन बंद झाला व पुढच्या क्षणी कोणाचा तरी हात त्याच्या ब्लँकेटवर पडला. तसं ॲडविन ते ब्लँकेट फेकत जोराने उठला व ओरडू लागला, वाचवा कोण? तसा त्या सावलीने पटकन जात खोलीतला दिवा पेटवला. खोलीत सर्वत्र उजेड पडला. तसं ॲडविनने डोळ्यांची उघडझाप करत समोर पाहिले व जोराने श्वास सोडला. पण बोलण्यासाठी त्याच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता. त्याचं हृदय अजूनही जोरजोरात धडधडत होतं. तसं श्वास जोरात सोडतच तो बोलला, बटलर, तो पावलांचा आवाज तुझा होता तर? अरे हो, पण तुला एवढं घाबरून ओरडायला काय झालं? बटलरने थोड्या रागातच ॲडविनला विचारलं. तू आज दुपारी ऐकलं नाही का? खानावळीत काय चर्चा सुरू होती ती? ॲडविन त्याला सांगत होता. ती चर्चा ऐकली मी, पण मला असल्या गोष्टींवर विश्वास नाही, बटलर म्हणाला. तुझा विश्वास नाही, पण तू असं मध्यरात्री भूतासारखा का फिरतो आहेस दुसऱ्यांना घाबरवत? आता माझं हृदयच बंद पडलं असतं. ॲडविन अजूनही जोरजोरात श्वास सोडतच बोलत होता. काही नाही रे, मला मास्टर चुईमुईने जो प्रकल्प दिला आहे ना, मला त्यांना उद्याच द्यायचा आहे तो, आणि त्यासाठी मला जलचर जीव पुस्तकाची गरज आहे. त्या दिवशी मी तुला ते पुस्तक ग्रंथालयातून नेताना पाहिलं आणि बहुधा ग्रंथालयात ते एकच असावं. नंतर ग्रंथालयात मी शोधलं, पण ते पुस्तक मला भेटलं नाही आणि तो जलचर जीवांविषयीचा प्रकल्प मला उद्याच मास्टर चुईमुईला दाखवायचा आहे. तरी ते पुस्तक मला दे ना. ॲडविन ते पुस्तक घेण्यासाठी म्हणून खोलीच्या कपाटाकडे वळला व पुटपुटला, वाचवलंच देवा, मी तर काहीतरी भलतंच समजत होतो. इकडे स्टीव्हन्सन पाण्याच्या टाकीच्या मागे लपवून काही हालचाल होते का कुठे ते सावधपणे बघण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात पायऱ्यांवरून कुणीतरी येत असल्याचा आवाज ऐकू आला. आवाज आता हळूहळू मोठा होत होता. म्हणजे ते पायऱ्या चढून वर आले होते. त्यांच्या बोलण्यावरून ते एकापेक्षा जास्त आहे हे मात्र स्टीव्हन्सनने निश्चितच केलं. त्यांचा आवाज आता स्टीव्हन्सनला स्पष्ट ऐकू यायला लागला. आज मला थोडं जास्त मिळालं, एक आवाज आला. तर दुसरा आवाज अत्यंत दुःखात म्हणाला, मला कुणीतरी येण्याची भीती वाटली म्हणून मी थोडंसंच घेऊन बाहेर पडलो. स्टीव्हन्सनला काहीच समजत नव्हतं. हे आहे तरी काय? कोण? व तो येणारा आवाज त्याने कुठे ऐकला आहे का ते आठवण्याचा प्रयत्न करत होता. अंधारामुळे त्याला फारसं काही दिसत नव्हतं व तो टॉर्चही चमकू शकत नव्हता. त्यामुळे जे कोणी आहे ते सावध होऊन पडून जाण्याची भीती होती. त्याने आवाज ज्याचे कोणाचे होते त्यांना अधिक जवळ येऊ दिलं व ते जवळ येताच त्याने त्यांच्यावर एकदमच हल्ला केला. त्या गडबडीत काहीतरी खाली पडण्याचा आवाज झाला आणि एक खमंग वास सुटला. तो वास भाजीच्या रसाचा होता. स्टीव्हन्सनला हे थोडं विचित्रच वाटलं. म्हणून स्टीव्हन्सनने जमिनीवर पडलं होतं त्यावर टॉर्च चमकवली. तसा तो आश्चर्यचकित झाला. तिथे भाजीचा रसा व भात पडला होता. त्याने टॉर्च आता समोर कोण आहे म्हणून समोर चमकवली व तो जोराने ओरडला, तुम्ही? ते दोघंही घाबरून रडायलाच लागले.
ते दोघं होते गले लठ्ठ सुटलेलं पोट असलेले व दुपारी रोजप्रमाणे खानावळीत जास्त भात व रस्स्याची मागणी करणारे, पण आजही दुपारी रोजच्याप्रमाणे खानावळीच्या कर्मचाऱ्याने त्यांना अगदी मूठभरच वाढलं होतं. त्यांच्या योगा शिक्षिका मिस जस्सीच्या सांगण्यावरून ते होते जुळे भाऊ जॉर्जी आणि पॉर्जी. तुम्ही दोघं असं इथे यावेळी चोरासारखं असं काय करता आहेत? रागातच स्टीव्हन्सनने त्यांना विचारलं. आम्हाला भूक लागली होती म्हणून, ते बोलतच होते की मध्ये स्टीव्हन्सन रागात म्हणाला. म्हणून काय असं रात्री चोरासारखं इथे येऊन खातात? अरे तुमच्यामुळे शॉनचा पाय मोडला. तो हे बघायलाच येत होता की रात्री असा आवाज कशाचा येतो म्हणून. तुमची फक्त सावलीच बघून ड्यूक्स रूट आजारी पडले, तापाने फणफणत आहेत. सर्वत्र भीतीचे वातावरण झालं आहे. रात्री कुणी बाहेर निघण्याची हिंमत करत नाही. ते दोघंही आता जोरजोराने रडू लागले. रडून रडून त्यांचे तपकिरी डोळे आता लाल झाले होते. आता का रडता आहात? स्टीव्हन्सनने ओरडतच त्यांना विचारलं. त्यांचा राग अजूनही कमी झाला नव्हता. आम्हाला माफ करा. खरं तर आमच्या वडिलांनी आम्हाला इथे वजन कमी करण्यासाठी पाठवलं आहे. आमची योगा शिक्षिका मिस जस्सी खूपच कडक आहेत. जॉर्जी घाबरतच बोलत होता. तेवढ्यात पुढचं जॉर्जी सांगू लागला. मिस जस्सी दिवसभर आमच्याकडून वेगवेगळे व्यायाम करवून घेतात, मात्र खायला खूप कमी देतात. त्यांनी तसं खानावळीत सर्वांना सूचनाच दिली आहे. पुढे तो सांगू लागला. आमचं तेवढ्या कमी जेवणावर होतच नाही, म्हणून आम्ही रात्री सर्व झोपल्यावर खानावळीतून उरलेलं जेवण आणून इथे येऊन खातो. हे ऐकून स्टीव्हन्सनचा राग कुठल्या कुठे पळाला. आता स्टीव्हन्सनला त्यांचा राग येण्याऐवजी दया येऊ लागली. पण कृपया तुम्ही मिस जस्सीला आमच्याबद्दल काही सांगू नका, जॉर्जी व पॉर्जीने अत्यंत कळकळीने स्टीव्हन्सनला विनंती केली. नाहीतर त्या आमचे नियम अजून कडक करतील व कित्येक दिवस आम्हाला खायला सुद्धा देणार नाही. जॉर्जी म्हणाला. ठीक आहे, मी कोणालाही सांगणार नाही, असं स्टीव्हन्सन तेथून निघून गेला. ठीक आहे, मी कोणालाही सांगणार नाही, असं म्हणत स्टीव्हन्सन तेथून निघून गेला. जॉर्जी व पॉर्जी थोडा वेळ एकमेकांकडे बघत, तर कधी सांडलेल्या रस्सा व भाताकडे बघत तिथे उभे होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा जॉर्जी व पॉर्जी परत खानावळीच्या कर्मचाऱ्याकडे अजून भात व रस्सा मागितला, पण त्याने नेहमीप्रमाणे त्यांना नकार दिला, तसं कोणाला नकळत स्टीव्हन्सन उठला व त्याच्या ताटात असलेला भात व रस्सा त्याने जॉर्जी व पॉर्जीच्या प्लेटमध्ये टाकला व म्हणाला. अजून लागलं तर सांगा. त्या दिवसापासून रात्री आश्रमाच्या प्रार्थना हॉलच्या छतावरून येणारा आवाज बंद झाला होता. पण खानावळीत चालणारी चर्चा बंद नव्हती झाली. अजूनही खानावळीत एक चर्चा सुरू होती की आश्रमाच्या गावातून रात्री एक मुलगा घरी परतलाच नाही. तो अचानकच गायब झाला. 2-3 दिवसाआधीही असेच 1-2 जण गायब झाले होते. तसं गावात वेगवेगळ्या अफवांना उधाण आलं होतं की गावात कुठल्या तरी वाईट शक्तीचा प्रभाव आहे. वाईट आत्मे गावात संचारले आहेत. आता पुढे अजून वाईट घडत जाईल. तसं गावात पूर्ण भीतीचं वातावरण पसरलं होतं. हॅमी, जसू, स्टीव्हन्सन, ॲडविननेही ती चर्चा ऐकली. तसं ॲडविनची तर भीतीने दातखिळीच बसली. स्टीव्हन्सन मनातच विचार करू लागला. आश्रमाच्या गच्चीवर येणाऱ्या आवाजाचं रहस्य तर समजलं. आता गावातलं रहस्य काय आहे ते सर्वांसमोर आणावंच लागेल. तसं तो एवढं वाचून मी हा व्हिडिओ इथेच थांबवत आहे. पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला ऐकायचा असेल, गावातलं एक जण कसं गायब होतं आहे, त्यामागचं रहस्य काय आहे, स्टीव्हन्सन ते रहस्य उलगडतो की नाही, हे ऐकून घ्यायचं असेल तर माझं पुढचं व्हिडिओ नक्की ऐका. आणि हे चॅनलही पुढचे व्हिडिओ ऐकण्यासाठी हे चॅनलही सबस्क्राईब करा.